नोटीस आल्या आल्याच फॅक्टरीच्या सगळ्या सदस्यांची मीटिंग झाली आणि त्यात एक डिसिजन पास झाला। कोणता डिसिजन? हिने तू सांग बाई यांना। सगळ्या सदस्यांनी मिळून निर्णय घेतला की आईनं फॅक्टरीची सदस्य म्हणून काढून टाकावं। काय? तुम्ही असं कसं काय करू शकता? आता नोटीस आईंच्या विरुद्ध आली आहे म्हटल्यावर संचालक मंडळाला कारवाईचा ऍडवाइस करावाच लागला की। आता आमची काय चूक? फॅक्टरी सावरायची जबाबदारी आता आमची आहे। त्यासाठीच आईंना आम्ही फॅक्टरीतून काढून टाकले। आई तेव्हा तुम्ही आता इकडं न फिरकलेलंच बरं। नाही म्हणजे आधीच एवढा ऍडवाइस करून ठेवलाय तर अजून बरीला भर नको आहे का? आई जावा घरला आता। तुमचा या फॅक्टरीशी संबंध संपला। आई 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 डोळे उघड आई। आई डोळे उघड ना आई। दादा अहो डॉक्टरांना बोलवा। वय नग नग डॉक्टरांना यायला लय उशीर होईल। तुम्ही पहिल्यांदा रिक्षा काढा। आई कशाला उगाच नाटकी करायलाय? बास दाव बाई। तुम्हाला जे करायचं होतं ना ते केलं तुम्ही। माऊलीने तुम्हाला पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलं, तिचाच घात केला तुम्ही। पण एक ध्यानात ठेवा, आईंना जर काय झालं ना तर याद राखा गाठ माझ्याशी आहे। ललिताबाई, शिराळकर कुटुंबाचा पाया तुम्ही भक्कम केला होता, आज त्यालाच म्या सुरुंग लावला आहे। आता एक एक वीट कशी ढासळते ते स्वतःच्या डोळ्यांनी बघा। तुम्ही कर्म केलं, आता म्या कांड करणार। आई आई उठा ना। आई आई आओ लवकर चला ना। वय वय आई आई अगं डोळे उघड आई। भाऊजी आता कुठं आई बऱ्या झालत्या, लगेच त्यांच्या बाबतीत। आई आई उठा ना। अहो तुम्ही सारखं सारखं मागं काय वळून बघता? चटदिशी हॉस्पिटलला न्या ना गाडी। वय आई आई अगं डोळे उघड आई।
यार जरा फास्ट चालव की. चालवतोय की जग्या. त्याचा बीपी लो झालेला आहे. मला वाटतं कुठल्या तरी गोष्टीचा यानं धक्का बसलाय. प्रकृती गंभीर आहे, काळजी घ्यावी लागेल. मी इंजेक्शन दिलंय त्यांना, थोड्याच वेळात शुद्धीत येतील. मी मेडिसिन पण लिहून देतो. पण एक गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा, त्यांना कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास होणार नाही याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. चला, काळजी घ्या. असतात तुम्हीच म्हणताय ना, रडायचं नाही लढायचं. मग आता आपण दोघांनी मिळून लढायचं. मम्मा मला तर टेन्शनच आलंय ग. एव्हरीथिंग माझ्यावर आलं तर व्हॉट मॅनेजमेंट. जाऊ बाई, व्हॉट? तुमची हिम्मत कशी झाली आईंना फॅक्टरीच्या बोर्डावरनं काढून टाकायची? व्हॉट डू मीन हिम्मत कशी झाली? यू नॉलेज फॅक्टरीवर काय घडलंय ते? फॅक्टरीला नोटीस आलीये. डिलिव्हरीचा सगळा माल वेस्ट निघालाय आणि तो माल आईंच्या टेन्युअर मध्ये बनला होता. उगीच आईंच्या नावावर ढकलू नका जाऊ बाई. आईंच्या देखरेखीखाली असला प्रकार घडणं शक्यच नाही. कारण तेव्हा माल बाद व्हायच्या, दिवस पलटायच्या आत माल खपला जायचा. तेवढा भारी दर्जा राखला होता आईंनी आपल्या मालाचा. आणि आता हे समजा झंगाट तुम्ही आईंवर ढकलताय. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? माऊलीने तुम्हाला आजवर एवढं सांभाळलं, तिचाच घात केला तुम्ही. अय पैलवान, यू तर डोंट टच टॉक. हे सगळं आमच्यामुळे नाही तर तुमच्यामुळे झालंय. तुम्ही घर सोडून आउट जाण्याचा जो काही ड्रामा केलात का नाही, त्याच्यामुळे झालंय. त्याच्याचमुळे आईंचं फॅक्टरीवरनं अटेन्शन उडालं आणि हा सगळा घोळ होऊन बसलाय. आमच्यावर खापर फोडू नका जाऊ बाई. आईंनी तुम्हाला एवढं बजावलं तरी सतत कच्चा माल बदलत राहिला तुम्ही. त्यामुळे नोटीस आली या. समजा स्वतः करून आईंवर ढकलून द्यायला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. लाज. बस बस झालं. हाऊ डेअरिंग. माझी लाज काढायली आहेस तू? काय झालं जाऊ बाई? मीनुताई, उग वेड पांघरून पेडगावला जाऊ नका तुम्ही. जाऊबाईंनी आपल्या फॅक्टरीचा, मालाचा, नावाचा, आईंच्या विश्वासाचा जो काय फज्जा उडवलाय ना, त्यात तुम्ही बी भागीदार होता. तुम्ही जर त्यांना साथ दिली नसती ना, तर त्यांची एवढी हिम्मतच झाली नसती. ए बे, तोंडाला आवर घाल. बघावं तेव्हा या घराची मालकीण असल्यासारखा तोरा दाखवतेस. यापुढे चालणार नाही तुझे काही थेर. भैया, अरे तू डायरेक्ट हिला बोलायले. विषय काय आहे तुला ते तरी ठाऊक आहे का नेमका? विषय काय असणार? स्वतः मनमानी करायची आणि दोष माझ्या बायकोवर ढकलून द्यायचा. नेहमीच तुमच्या दोघांचं.
यार आपल्या आईनं एवढ्या मेहनतीनं कमवलेलं समजा आईता हडपायला निघालीये तुझी बायको. आता तर गत त्याहून बी बाद झाली. फक्त आपल्यावरच नाही, अख्ख्या फॅक्टरीवर टाच आली. ज्या बायकांनी एवढ्या इमानी बऱ्या आजवर आपल्या फॅक्टरीत काम केलं त्यांच्यावर उपासमाराची येळ आणली आहे तुझ्या बायकोनं. तरी तू तिच्या ताटाखालचं मांजर होत आमच्यावरच फीस करायलायस. बायकोच्या ताटाखालचं मांजर कोण आहे हे अख्ख्या कोल्हापुराला ठाऊक आहे. राखाड्यात दाखवून दिले एकमेकांचा लाळ खुटेपणा. लेकरांनो, वेळ काय चाललंय काय? अशी वादवादी करत बसलात. आता हमरी तुमरीवर येऊन हाणामारा करतात काय? ते बी होऊन जाऊ दे की. बघूया तरी पैलवानाच्या अंगात खरंच दम आहे की नुसत्या बाता. समजू तरी दे खरंच ताकद कमावली का बायकोच्या दिलेल्या खुराकाने. भैया वस्तात लई बोलायलाच भैया. असं बोलायला काय मारीन पण इथंच. वस्तात सोडा. तुला वाटेल ते बोलणं कस. मी काय हातात बांगड्या नाही घातल्या. तुझी सगळी ताकद आहे ना ती आखाड्यात दाखव. थांबा. हा काय तमाशा चालवलाय तुम्ही? मोठं होऊन ही असली थेरं करावीत म्हणून रक्ताचं पाणी करून वाढवलं का मी तुम्हाला? जनाची नाही निदान मनाची तरी राज बाळगा. बघा काय आब राखलाय तुमच्या माघारी तुमच्या लेकरांनी, ज्यांच्यासाठी एकटीनं कंबर कसून खस्ता खाऊन अख्खं घर सावरलं. तिथेच एकमेकांचे गळे धरतायत. बघण्यापेक्षा मलाही तुमच्या सोबत का नाही घेऊन गेलात तुम्ही? आई अगं एक शब्दही बोलू नकोस. कुणीही आता काहीही बोलू नका. या घरात मला जरा शांतता हवी आहे. मग त्यासाठी या दोघांना घराच्या बाहेर काढ. जोपर्यंत ही दोघं नव्हती तोपर्यंत घरात शांतता होती ना. दोघं आली आणि सगळं फिसकटलं. कारण तुमच्या मनमानी पुढे आईला काय बी बोलता येणं झालं होतं. आम्ही आलो नसतो तर आईचे अजून काय हाल करून ठेवले असते तुम्ही. ए चल निघ, मला तुझ्याशी बोलायचं पण नाहीये. आई तुला शेवटचं सांगेल. नाही लहानपणापासून बघत आलोय हकतकाळीचा विरुद्ध तुझा लाडका आणि मी दोडका कायमच असं होतं. हा आधी दारू पिऊन पडायचा, नंतर बायकोच्या माग माग आखाड्यात फिरायला लागला, आता तर रिक्षा चालवायला लागलाय. या घराण्याची आप कोणी राखली असेल तर मी राखली. वय वय काय अफरातफरी करून तुरुंगात जाऊन चांगली छान वाढवलीस तू घराण्याची नाही का? तुझ्या तर
काकासाहेब, त्यांच्या घरातली भांडणं तुम्हाला जवळून बघायला मिळतात हो. ते सुख आमच्या नशिबात नाही. तेवढं सुख आमच्या नशिबात असायला पाहिजे होतं. थांब थांब. काय? नाही ते चालू दे. अरे भांडणं सध्या घरात आहेत, लवकरच चव्हाट्यावर आणतो. तुलाच काय समजा कोल्हापूरला ते सुख मिळेल. हे चांगलं आहे. पण आता पुढला प्लॅन काय? नाही म्हणजे फॅक्टरी आता कागदोपत्री तुमच्या ताब्यात आली आहे, मग आता घर कवा ताब्यात घेणार? तशी वेळच येणार नाही बाबा. ललिताबाई शिराळकर समद स्वतः माझ्या जोळीत टाकून नाही निघून गेली ना. बघच तू. ते काही बी झालं तरी आईला असं तडकाफडकी काढून कसं काय टाकलंस तू? शिळाकरराव, तो गोळ आईंच्याच टेन्युअर मध्ये झालता. मग त्यांच्या अगेन्स्ट मला कारवाईची ऍक्शन घ्यावीच लागणार होती की. ऍज अ संचालिका इट इज माय ड्युटी. शिराळकर टेलिंग यू ना, मला अंकल साहेबांनी सांगितलं की आईंच्या टेन्युअर मध्ये ढकलायला. तर मला जेलच्या लॉकडाऊन मध्ये राहावं लागलं असतं. अगं पण परस्परांशी निर्णय घेण्याच्या अगोदर मला एक सांगा असं नाही वाटलं का? लई शानी झालीस तू, लई अक्कल आली तुला. हो सनकलो बापू. कोल्ड डाऊन. आता हा टाइम काय आपापसामध्ये फायटिंग करून भांडायचंय वय? त्या लंडनच्या रॉयल पॅलेस मध्ये अशीच भांडणं झालती. एका प्रिन्सनं क्वीनच्या मनाविरुद्ध लग्न केलं. रागवली क्वीन. काय केलं ठाऊक आहे काय? प्रिन्सला डायरेक्ट प्रॉपर्टी मधनं बेदखल केलं. डिशमिश. पिल्या, अगो आता तुझी मदर आपला आहे तुझ्यावर अँग्री, आणि ते माइंड मध्ये धरून तिनं तुम्हा दोघांना प्रॉपर्टी मधनं बेदखल केलं, आउट हाऊस केलं तर सगळी प्रॉपर्टी त्या वीरेंद्रराव आणि प्राजक्ताच्या घशात. पण आता ना ते स्टॉप करायचं असेल तर आधी तुमच्यातली भांडणं थांबून काय ते अग्रीमेंट करा. काय पिल्या? नकोय मला गोळ्या, कुठलंही औषध नकोय मला. आई, तुमची अवस्था मी समजू शकते आणि त्यावरला इलाज बी मला ठाऊक आहे. मी यांना बोलवून आले. मी कुणाच्याही हातनं काही घेणार नाहीये. आई, अगं आमच्यावर कशाला का वाहिलीस? समजा घोळ त्या कांचन वहिनीने घातलाय, तू त्यांचा राग आमच्यावर कशाला काढायलीस? आता कुणाचा राग करू, कुणाला दोष दे, माझं मलाच कळना झालंय. आपली पोटची लेकरं एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायला उठलीत, याहून मोठं दुःख एका आईसाठी काय असेल? तुमची मनं जपण्यात, तुम्हाला सांभाळण्यात, तुम्हाला घडवण्यात कमी पडले मी. माझे संस्कार तुकडे पडले. आई म्हणून हरले मी. अहो आई, असं अजिबात नाही. आता जे झालं ते तात्पुरतं होतं. घर म्हणलं की भांड्याला भांड लागणारच, असं तुम्हीच म्हणताय ना. आई, सध्या तुम्ही हे समजा सोडून द्या. आता तुमची तब्येत सांभाळणं महत्वाचं आहे. लवकर बरं व्हायचंय ना. कुणासाठी बरी हो, आणि बरी होऊन करू तरी काय? मी सगळी दुःख पचवून एवढ्या कष्टानं सगळं उभं केलं होतं मी. आता ते कोसळायला आलंय. खरंच सांगते विरू, आता नाही माझ्यात ताकद उरली.
परत कष्ट करायचे, सगळं नव्याने परत उभं करायचं, ते सांभाळायचं. सगळी उमेदच संपले माझी आता नाही धमक माझ्यात स्वतःच्या लेकरांना असं भांडताना बघायची. माझी आता हिंमतच संपली. जगाला तोंड द्यायची हिंमत नाही आता माझ्यात. मग सांग वीरू, मी जगून तरी काय करू? ऐका तुझ्याकडे कुठलं उत्तर नाही असेल तर दे मला. माझं झालं समाधान तर घेईन मी औषध.